नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो सोनवणेज स्टोरीलँड या यूट्यूब चॅनलवर. चला तर ऐकूया आजची स्टोरी. एकेकाळी यमराजने आपल्या देवदूतला सांगितले की स्त्रीचा आत्मा घेऊन येईल. देवदूत खाली पृथ्वी तलावर आला त्या स्त्रीचा आत्मा घेण्यासाठी. तर त्याने त्यांच्या घरची परिस्थिती पाहिली. तर तिचा नवरा आधीच वारला होता आणि तिला 3 लहान मुली होत्या. त्यामुळे देवदूत उदास झाला आणि ते स्त्रीचा आत्मा न घेता परत यमराजकडे गेला आणि यमराजला सांगू लागला की त्या स्त्रीचा नवरा तर आधीच वारलेला आहे आणि त्या 3 लहान मुली आहेत, त्यांना कोण सांभाळणार, त्यांचं काय होणार, त्यामुळे मी आत्मा घेऊ शकलो नाही. यमराज म्हणला, तू मला शिकवत आहेस की कोणाला जन्म द्यायचा, कोणाला मृत्यू द्यायचा? मी तुला दंड देतो की जोपर्यंत तू स्वतःच्या मूर्खतेवर 3 वेळा हसत नाहीस तोपर्यंत तू देवदूत म्हणून येणार नाहीस. तो देवदूतला शाप देतो आणि देवदूत ज्या ठिकाणी स्त्रीचं आत्मा घेण्यासाठी आला असतो त्या गावामध्येच भिकारी म्हणून पडतो. आणि त्या गावामध्ये एक कारीगर आपल्या मुलासाठी थंडी दिवस असतात म्हणून गरम कपडे आणि चप्पल घेण्यासाठी आला असतो. तो त्या भिकाऱ्याला पाहतो आणि म्हणतो की भिकाऱ्याला पाहून स्वतःच्या मनामनात विचार करतो की या भिकाऱ्याला जास्त गरज आहे या कपड्याची आणि चप्पलाची, म्हणून त्या भिकाऱ्याला गरम कपडे आणि चप्पल घेऊन देतो. आणि बोलता बोलता त्याला असे कळते की त्या भिकाऱ्याकडे राहण्यासाठी घरसुद्धा नाही. मग कारीगर म्हणतो, माझ्याबरोबर राहा. मग जाता जाता तो सांगतो की माझी बायको आता रागवणार, खूप ओरडणार, कारण हे पैसे मी भरपूर कष्ट करून साठवले होते आपल्या मुलाला कपडे घेण्यासाठी, पण तुला कपडे घेतले मग ती रागवणार, फक्त तू ऐकून घे, काय रिॲक्ट करू नकोस. आणि घरी गेल्यावर तसंच होते. त्या कारिगरची बायको त्या कारिगरला रागवत असते. देवदूत हसत असतो. कारिगर म्हणतो, का असतेस? का नाही, मी 3 वेळा हसून झाल्यावर तुम्हाला सांगतो. देवदूत म्हणत असतो, ही बाई काय हसत आहे? तुमच्या घरी स्वतः देवदूत आलेला आहे, तुमच्या घरी पैशाची भरभराट होणार, पण गरीब माणूस कुठं लांबचा विचार करू शकतो, त्यामुळे ती बाईसुद्धा विचार करू शकली नाही. मग सगळं तसंच होतं. नंतर त्या कारिगरच्या बायकोचा राग शांत होतो आणि कारिगर त्या भिकाऱ्याला चांबड्यापासून चपले कसे करायचे ते शिकवतो. त्यांचा चांबड्याचा बिझनेस असतो आणि तो कारिगर त्या भिकाऱ्याला चांगलं एकदम शिकवतो आणि तो भिकारी एकदम चांगले चप्पल बूट बनवत असतो. त्यामुळे त्याचे नाव पूर्ण देशभरामध्ये पसरतं. तर तिथला राजाचे सैनिक येतात आणि म्हणतात की राजाला बूट तयार करायचा आहे चांबड्यापासून. हे एकदम उच्च क्वालिटीचं चांबडं आहे आणि ते जराच आहे, त्यापासून चप्पल बनवायचं नाही, हे लक्षात ठेवा. कारण त्या देशाची प्रथा असते की चप्पल केलं तर ते चप्पल मेल्यावर ते घेऊन स्मशानभूमीपर्यंत जायचं. त्यामुळे ते बजावून सांगतात की यापासून बूट बनवायचं. पण देवदूत त्याला तर सगळंच माहीत असते, त्यामुळे तो त्याचं चप्पलच बनवतो. पण कारागीर खूप रागाला येतो आणि म्हणतो, तेवढं चांबडं होतं, बूट बनवायचं होतं, तू चप्पल बनवतो, तू काय आम्हाला फाशी देतोस का काय? म्हणून काठीने त्याला बाद मारायला लागतो. तेवढ्यातच तिथून राजाचे सैनिक येतात आणि म्हणतात, अहो थांबा, तुम्ही याचं चप्पल बनवलं ना, बूट बनवू नका, कारण राजा वारलेला आहे. राजाची इच्छा होती की त्या मौल्यवान चांबड्यापासून आपण हे चप्पल घालून स्मशानभूमीकडून जावे. आणि कारीगर आश्चर्यात पडतो की हे कसं काय? त्या देवदूतला विचारतो की, म्हणजे भिकारी झालेला असतो देवदूत, त्याला विचारतो की तुला कसं काय माहिती आहे? तर ते म्हणतो, मी आता नाही, नंतर सांगतो, आणि जोरदार हसतो. आणि तिसऱ्या वेळी अशी घटना घडते की एक म्हातारी आणि 3 महिला येतात. त्या 3 महिलांचं लग्न करायचं असतात मुलींचं. त्या 3 मुली सँडल करा म्हणून सांगतात आणि देवदूतला कळते की आपण ज्या स्त्रीचं प्राण घेण्यासाठी गेलो होतो, आत्मा घेण्यासाठी गेलो होतो, त्याच्याच या 3 मुली आहेत, त्या मोठ्या झाल्या आहेत. मग त्या म्हातारीला सगळे गोष्टी विचारतो की कसं काय? मग सांगतो, आमच्या शेजारीमध्ये एक स्त्री होती, तिचा मृत्यू झाला आणि तिची 3 लहान मुले होती, तिला सांभाळणारे कोण नव्हतं आणि मला पण अपत्य नव्हते, मुले नव्हती, त्यामुळे त्या मुलींना मी सांभाळलं आणि आता त्यांचं लग्न करत आहे. मग देवदूतला कळते की आपली काय चूक झालेली आहे आणि तो मोठ्यानं हसतो. म्हणजे देवदूतला लक्षात येते की आपण जर त्यावेळी स्त्रीचं त्या प्राण आणलं नसतं तर या मुलींना हे सौभाग्य मिळालं नसतं. पण त्या मुलींच्या भाग्यातच असते की ते मोठ्या घराण्यात राहणार,
मोठ्या ITत राहणार, भाग्यात जे आहे ते होणारच. आणि कारीगर म्हणतो आता का असला, आता ते तर सांग. मग देवदूत त्याला पूर्ण स्टोरी सांगतो की मी अशी अशी घटना झाली, त्याचा दंड म्हणून येथे भोगायला आलं होतं, त्यामुळे हे झालं. कारीगर पण समजतो सगळे. त्यामुळे मित्रांनो, देवाचा जो प्लॅन आहे तो एकदम मस्त असतो. म्हणजे आपल्याला जे भाग्यात लिहिले ते होणारच. चांगलं होणार, वाईट होणार, पुढं काय होणार, कसं झालं, काय करायचं, ह्याचा विचार करू नका. आपण एकदम मस्त पद्धतीने जीवन जगत राहावं. आजपासून जीवन जगायला सुरुवात करा. जेव्हाचं ते चांगलंच होईल आणि आपल्या भाग्यात जे आहे तेच होणार. कशी वाटली आजची स्टोरी? आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेससुद्धा करा, जेणेकरून अशी नवनवीन स्टोरी तुम्हाला ऐकायला मिळेल. आपण भेटणार पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.